शालेय पातळीवर मुलांना वेगवेगळ्या स्पर्धांना सामोरं जावं लागतं. ही एक यशाची मोजपट्टीच झाली आहे. पण यशाची खरी मोजपट्टी ही असावी का? ह्याच विषयी बोलायला आज टॉक अँड टॉकवर आपल्याबरोबर एक खास पाहुणे आलेत, विजय पाटणकर सर. ते म्हणजे गणित हे कॅल्क्युलेशन्स असं नसून ते दोन कॉन्सेप्ट्सच्या कसे एकमेकांशी निगडीत होतात, वेगवेगळे कॉन्सेप्ट्स, ते ते ती इक्वॅलिटी म्हणजे गणित असतं. वैद्य मॅट्रिक्स म्हणजे त्यांनी जे इक्वेशन तयार केलं त्याच्यासाठी त्यांची खूप जास्त ओळख आहे. सायंटिस्ट ओळखतात, ॲस्ट्रोनॉमीमध्ये त्यांच्या ते कॅल्क्युलेशनचा उपयोग होतो. का शिकावं शाळेमध्ये गणित? आणि ते शिकवताना म्हणजे वर्गात गणित शिकवताना शिक्षकांनी ॲक्च्युली काय करावं? सहज उत्तर देता येणार नाही की आकलनाची भूक वाढवतात किंवा कशी वाढवता येईल. पण कदाचित तुम्ही उदाहरणं देऊन, म्हणजे आता अजून एक उदाहरण समोर येतं की फुटबॉलमध्ये किती हेक्झागॉन्स आणि पेंटागॉन असतात, आणि त्याच्या आधी वेगळ्या तऱ्हेचे फुटबॉल होते का? मुलांना समजलंय की नाही? ते यशाच्या मोजपट्टीवर खरंच कुठे आहेत? मार्कांच्या मोजपट्टीवर कुठे आहेत ते तर दिसतंच. पण यशाच्या मोजपट्टीवर, समजण्याच्या मोजपट्टीवर कुठे आहेत ते शिक्षकांना माहिती असायला हवं. पालकांना जरी मार्क सर्वस्व वाटत असले तरी. तर हे टेस्ट करण्यासाठी शिक्षकांनी एखादी संकल्पना शिकवून झाल्यानंतर कशा प्रकारचे प्रश्न विचारावेत? म्हणजे त्याच संकल्पना 5वीच्या लेवलवर शिकवून झालंय, तर 6वीतला एक सोपा प्रश्न विचारून टेस्ट करावं का 5वीच्याच पण इतर संकल्पना एकत्र करून एखादा एक थोडा कोड्यांसारखा प्रश्न विचारावा? कुठल्या प्रकारे शिक्षकांना अधिक चांगली माहिती मिळू शकेल? मला असं वाटतं की म्हणजे बेसिक्सपासून चेक करायला हरकत नाही. म्हणजे आधी साधी उदाहरणं देणे आणि मग अशी म्हटल्याप्रमाणे प्रश्न निर्माण करून आणा, हे पण एक इव्हॅल्युएशन प्रश्न करण्याचंच लक्षण आहे की आम्हाला हे प्रश्न कसे आहेत आणि हे कसे मी नवीन त्याच तऱ्हेचे प्रश्न निर्माण करू शकतो. तर बेसिक टू मिड लेवल डिफिकल्टी करत त्याच्यातलीच अजून एक लेवल वाढवत पुढे जाणे, आणि मग त्याच्या सगळ्याचा वापर म्हणजे हे सगळे समजा स्किल वेगळे शिकले की तुम्ही समजा उदाहरणार्थ टेनिस घेतलं, तुम्ही फोरहँड शिकला, तुम्ही बॅकहँड शिकला, व्हॉली शिकला, सर्व्हिस शिकला, तर तुम्ही शेवटी गेम खेळायला लागेल ना. तर त्याचाच आधी सगळ्या तुम्ही वेगळे टेस्ट करता. फक्त तुम्ही आधी फॉरहँडची प्रॅक्टिस द्याल, मग तुम्ही फक्त बॅकहँडची प्रॅक्टिस द्याल, मग फक्त व्हॉलीची प्रॅक्टिस द्याल, आणि मग तुम्ही एकत्र गेमची प्रॅक्टिस द्याल, सर्व्हिसची प्रॅक्टिस द्याल, असं एकत्र मग तुम्ही गेमची प्रॅक्टिस द्याल. तर तसं करणं माझ्या मते जास्त योग्य आहे. अगदी व्यवस्थित जसं काही तुम्ही स्पोर्ट्स शिकवताय, काही मला सिस्टमॅटिक शिकवायला हरकत नाही. असं इतकं काही सगळ्या मुलांना एकदमच सगळं येईल म्हणून एकदमच सगळं गुगली टाका आणि अवघड म्हणजे बॉलरला किंवा अवघड प्लेयरशी खेळायला लावा, असे अवघड प्रश्न देऊन काय मिळणार आहे त्यांनी तुम्हाला? उलट खच्चीकरणच होईल. whole point should be to build confidence. I mean, basic things, in very basic things. काही गरज नाही की म्हणजे प्रत्येकाने गणिती व्हावं किंवा काही गरज नाही. फक्त बेसिक कसं शिकावं, आवडतं का तुम्हाला, आवड कशी निर्माण होऊ शकते, त्यात जर तुम्ही घुसलात तर तुम्हाला आवडेल, कुठलंही असो, कविता असो, काही असो, ते समजून कसं घ्यायचं, कळलं का नाही आपल्याला, हे स्वतः कळतंय का नाही हे बघावं. अशा तऱ्हेचे आत्मविश्वास वाढेल तर जास्त बरं आहे. तशा तऱ्हेचा विचार शिक्षकांनी करावा. चांगली सहज म्हणजे आपल्या सभोवताली दिसणारी सहज जी उदाहरणं आहेत, ती जर काही त्याचा वापर करून शिकवता आलं, रिलेटेबल तर रिलेटेबल एक प्रकारे स्पेक्टॅक्युलर पण रिलेटेबल तरी कॉमन प्लेस असे उदाहरण तर तुम्ही त्याचा वापर करून जर शिकवलं, किंवा नुसती उदाहरण दिलं की इथे वापरलं जातं. आता फिंगर प्रिंटिंग घ्या तुम्ही, आता म्हणजे जरा थोडंसं ॲडव्हान्स उदाहरण आहे, पण त्यात प्रॉबिलिटी वापरली जाते की सगळेच काही तुमचे प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा ते आधाराचं तुम्ही करता तेव्हा प्रत्येक वेळेला सगळंच काही मॅच होतं असं नाही. पण इतक्या टक्केवारीच्या पुढे मॅच झालं तर तुमचं हा जो आत्ताचा जो ठसा तुम्ही उमटवला आहे आणि तो आधी कधीतरी म्हणजे 10 वर्षापूर्वी जो उमटवला आहे, हां, तो आणि याच्यात साम्य आहे आणि 70% जास्त आहे. आणि अशा परिस्थितीत सुद्धा 70% उदाहरण 70 माहीत नाही किती बघतात ते,
पण तसं जर असेल तर तो तो ओके आहे, म्हणजे हाच मनुष्य तोच आहे असं एक धरलं जातं. त्यात गणित आहे. आता ते नुसतं थोडंसं उजळणी दाखवत किंवा उदाहरण म्हणून सांगितलं आणि त्याचं सगळ्यात बेसिक उदाहरण जर दिलं तर जास्त बरं होईल, म्हणजे शिकवताना की आणि हे जर बेसिक कळत असेल तर. अवघड करून कॉम्प्लिकेटेड करून स्वतःला आणि दुसऱ्याला त्रास देऊन शिकवण्यात मला नाही मजा वाटत. पण एखादं ठेवावं तुम्ही की की तुम्हाला 70% मार्क व्यवस्थित नॉर्मल माणसाला मिळावे हां. आणि उरलेले 90% पोचायचं असेल तर तुम्हाला एखादं अवघड प्रश्न टाकावे की जे 90% पोचतील. असं जर केलं तर म्हणजे नुसतं टक्केवारी म्हणून म्हणतोय, असं काही नाही की त्यात तुम्हाला कळतं की कोणाची चमक कुठे आहे. एखादा चमकदार मुलगा असेल, मुलगी, तर ते तर ते तुम्हाला कळेल की हे अरे हा वेगळा विचार करतोय, तर तिथं कळेल. तिथं थोडं थोडं सांगावं अगदीच आणि उदाहरण द्यावी. लायब्ररी चांगली असेल तर छान आहे, मग ते सांगावं की अरे हे तिथं उरलेलं इथं जाऊन बघ. ते तुम्ही आत्ता सर मग असे म्हणाले तसं नागेश मोने की शनिवारी ते म्हणतात की काही आनंददायी गोष्टी करा. त्यात तुम्ही सॅटर्डे क्लब सुरू करा, फ्रायडे क्लब सुरू करा, त्यात गणित असेल, फिजिक्स असेल, जो काही क्लब, ज्या तऱ्हेचा क्लब, म्हणजे असे वेगळे क्लब जर सुरू केले तर ज्याला जे आवडतं तिथं तो येईल आणि पुढचं शिकेल. बरोबर. हां, असं मला वाटतं की आधीच इतकं ओझं आहे, कुठं वाढवा. माझं स्वतःचं असं होतं शाळेत असताना आणि माझ्या प्रगती पुस्तकानं सगळीकडे आय थिंक 5वी ते 10वी लिहिलेलं आहे की धांदरट चुका करते. तर मी अधिकच्या ऐवजी वजा डोक्यात कळलंय मला गणित काय आहे. तिथे 26 लिहिलंय पण मी 16 लिहिणार गणित सोडवताना. त्यामुळे सगळं गणित चुकलं पुढचं. त्यामुळे मला मार्क कधी मिळाले नाहीत, पण संकल्पना तशी क्लिअर असायची. तर हे माझ्या शिक्षकांना माहिती होतं आणि की कारण वर्गात माझे प्रश्न जे असायचे ते बऱ्यापैकी संकल्पनेला धरून असायचे किंवा मला समजतं ना शिक्षकांना शिकवताना की कोणाला समजलंय कोणाला नाही समजलेलं. बरोबर आहे. तर म्हणजे ही व्यक्ती धांदरट चुका करून मार्क कमी मिळवते आहे का खरंच समजलं नाहीये म्हणून मार्क कमी मिळत आहेत, हे शिक्षकांना माहिती असतं. सो शिक्षकांना मुलांच्या आता तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्रश्न त्यांनी विचारलेले असतात आणि त्यांना स्ट्रेंथ्स विकनेसेस हे माहिती असतात मुलांचे. पालकांना मात्र हे माहिती नसतं. पालक डायरेक्ट मार्क बघतात. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे माझ्या मुलाला गणित येतच नाही किंवा माझा मुलगा गणितात खूप भारी आहे. तर हे जे स्पेशली गणित येतच नाही हे जे खच्चीकरण आहे तर शिक्षकांनी PTA मीटिंग्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये पालकांना हे कन्व्हे करावं का की म्हणजे तुमच्या मुलांची स्ट्रेंथ खरं तर कुठे आहे आणि तुम्ही त्यांना मार्कांवरनं फक्त जज करू नका. त्यांना कितपत समजलं आहे आणि खूप सायंटिफिकली हे एक्सप्लेन करता येऊ शकेल कदाचित, पण मला असं वाटतं की ते करण्याची गरज पालकांना जास्त आहे मुलांपेक्षा. नाही, शिक्षकांनी कळवावं अर्थातच. ते दिसतंच, त्यामुळे पालक पण विचारणारच आणि शिक्षकांनी पालकांना सांगावं त्यांना जे वाटतंय ते, की उदाहरणार्थ तुम्ही जे म्हणलात की धांदरटपणा आहे का आहे. पण दुसरं असंही वाटतं, जर तुम्हाला माहिती आहे की या मुलाला कळतंय, या मुलीला कळतंय, तर धांदरटपणा का होतोय असं पण तुम्ही विचार करू शकता की त्याच्याबद्दल काय करता येईल. मग काय काय म्हणजे तुम्ही कदाचित हा धांदरटपणा तुमचा खेळ खेळताना जातो का, बॅडमिंटन खेळताना जातो का धांदरटपणा, कारण तिथं मार्गच नाही. ते शटल आलं तुम्हाला खेळायचंच आहे, इथं तुम्ही दुसरं काही करू शकत नाही. तर त्यांनी जाईल का तो धांदरटपणा. मग तुम्ही असं सुचवू शकाल का, कोणी काउन्सिलर आहे का की जो सांगेल की हे धांदरटपणा हे एवढं अवघड नाही घालवायला, तू जास्त प्रॅक्टिस केली आणि तुला समजायला लागलं, तुला तो धांदरटपणा हळूहळू कमी होईल. एवढं काय तू घाबरतेस सुरुवातीला पहिली स्टेप टाकायला, पहिली पायरी, पहिली पाऊल टाकायला, यार तुला काहीतरी ते म्हणजे कुठेतरी बाऊ करतेस का एखाद्या गोष्टीचा, म्हणून धांदरट होतेस का, असा विचार पण करायला हरकत नाही. म्हणजे जर कळतंय एका बाजूला तर ते मार्कात रूपांतर व्हायला काय करता येईल, म्हणजे मार्कात म्हणून नाही, त्याचं यश तिथं आहे म्हणून नाही, की पालकांना तुम्हाला त्यांच्या शंकात निरसन करायचे आणि त्यांचा कटकट नको त्या पालकांच्या प्रश्नांचे, अगे इतके कसे कमी पडले, असं म्हणून नाही. पण तुम्हाला त्या मुलाबद्दल पण चांगलं वाटतंय ना की अरे एवढं त्याला कळतंय तर मार्कात पण रूपांतर करूया ना आपण. मग आता काय करता येईल, तर बरोबर यावं. हां म्हणजे उत्तर बरोबर असं म्हणता येईल. म्हणजे उत्तर बरोबर आलं तर कसं करता येईल, का धांदरटपणा होत आहे, उदाहरणार्थ दुसरे काही पण असू शकतील इश्यूज, ते करायला हरकत नाही. म्हणजे त्या दृष्टीने माहीत नाही मला शाळा करतात का आणि कितपत करू शकतात.
शिक्षकांच्या काय अडचणी आहेत, त्यांना कितपत वेळ आहे असं द्यायला, आणि मानसोपचार तज्ज्ञ काही आहेत का की ते सांगू शकतील. विशेषतः पण खेळाचा रोल माझ्या मते याच्यात खूप असावा असं मला वाटतं. मेडिटेशन मला त्याचं काही भाऊ नाही करायचा, मुलं पण मेडिटेशन नाहीच करणार. ते खेळ हाच मेडिटेशन आहे, किंवा गाणं शिकवा, किंवा तिथं काही दांदरेटपणा चालणार नाही ना. तुम्हाला गाणं नाही म्हणताय, शांत बसा असं म्हणलं मुलांना तरी खेळून कदाचित तुमचा दांदरेटपणा जाईल, उदाहरणार्थ. पण कदाचित. कदाचित मानसोपचार तज्ज्ञ ह्याच्याबद्दल जास्त सांगू शकतील. पण ती दुसरी बाजू बळकट करणं, एवढंच मला मुद्दा आहे महत्त्वाचा, की दुसरी बाजू बळकट करणं आणि इतर जे काही कारणांमुळे विकनेस येतोय ते बाजूला करणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी शिक्षकांनी काम करावं, आणि अर्थातच त्याच वेळेला पालकांना सांगावं की तुम्ही घाबरू नका, आपण या गोष्टीवर बघूया, ह्याच्यामुळे होत आहे. आणि बाकीचं वाटतंय, मला कळतंय, पण वाटणं आणि त्याचं प्रूफ असणं ह्याच्यात पण तफावत असायला नको. आपण प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला काही 100ला जायचं नाही आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे, पण आपल्याला निदान 80% जर कळायला लागलंय तर ते 80% व्हायला हरकत म्हणजे मी एक उदाहरण देऊन पुढचं विचारते की मी एका शाळेत शिकवत असताना 5वीतला माझा एक विद्यार्थी होता. तो कधीही स्पेलिंग बरोबर, मी इंग्लिश शिकवत होते आणि कधीही स्पेलिंग बरोबर नाही लिहायचा. म्हणजे 10 त्यांनी शब्द लिहिले तर त्यातलं 1 किंवा 2 स्पेलिंग्स बरोबर असतील, असा साधारण त्याचा रेशो होता. आणि एकच स्पेलिंग वेगवेगळ्या प्रकारे एकाच पानावर 3-4 वेळा लिहिणार, म्हणजे त्याला त्याचं लक्ष नव्हतं किंवा त्याला त्याचं महत्त्व वाटत नव्हतं. सो सुरुवातीला मलाही असं वाटायचं की अरे ह्याला काही इंटरेस्ट नाही आहे, ह्याला इंग्लिश येत नाही वगैरे. पण नंतर नंतर आम्ही जशा अशा गोष्टी अजून वाचायला लागलो, फिल्म्स बघायला लागलो, कविता वाचायला लागलो. आम्ही वेगळी फेमस चित्रकारांची चित्र बघून त्यांचं अनालिसिस गप्पा मारून करायला लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की भाषेचा खरं तर कल खूप आहे या मुलाला. ज्या प्रकारे तो त्या गोष्टींचं विश्लेषण करतो, ज्या प्रकारे तो बोलतो आहे, ज्या प्रकारे तो चित्रांकडे बघतोय, ते खूप वेगळं आहे. म्हणजे तो काहीतरी असं बोलून जायचं जे माझ्याही डोक्यात आलेलं नसायचं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही त्याची स्ट्रेंथ आहे, भाषा ही त्याची खरं तर स्ट्रेंथ आहे, पण त्याला स्पेलिंग्स नीट येत नाही आहेत म्हणून आपण त्याला विचारच करत नाही आहोत की ह्याला भाषा छान येऊ शकते. सो जेव्हा पेरेंट टीचर मीटिंग होती आणि त्याची आई आली आणि त्यांनी पेपर दाखवला मला, ते म्हणले की सगळी स्पेलिंग चुकीची आहेत, ह्याला का इंग्रजी येत नाही, ह्याला का भाषा येत नाही. तर तेव्हा मी त्यांना हे सगळं समजावून सांगितलं की त्याला भाषा येत नाही असं नाही आहे, स्पेलिंग्स तो शिकू शकतो आणि तो शिकेलही, आपण करूयात त्याच्यासाठी प्रयत्न, आणि ते गरजेचं आहे. पण तो खूप छोटा भाग आहे. त्याला खरं तर भाषा म्हणजे काय, भाषा ही व्यक्त होण्यासाठी असते, त्याची जाण आहे. ही जाण त्याला आहे. इतका लहान आहे तरीही आहे. तर हे सगळं जेव्हा त्यांनी तोही होता तिथे आणि त्यालाही कॉन्फिडन्स वाढला आणि त्याच्यानंतर त्याची स्पेलिंग्स खूप सुधारली सुद्धा. त्याला असं वाटलं की अरे आपण काहीतरी चांगलं करतोय तर आपण हे पण चांगलं करूया. आणि त्याच्या आईलाही ही कल्पनाच नव्हती. त्यांच्या डोळ्यातही पाणी आलं. ते म्हणले की अरे मला मग तुमचं माहिती की माझ्या मुलामध्ये ही स्ट्रेंथ आहे. तर कदाचित इंग्लिश ही भाषा थोडीशी जरा अवघड आहे, त्यामुळे ते कारण असेल. ते स्वतःच्या मातृभाषेत कदाचित तो व्यक्त करू शकत असेल, नुसतं बोलूनच नाही, कदाचित लिहून सुद्धा. नाही, तो इंग्लिशमध्ये बोलायचा, लिहायला प्रॉब्लेम लिहायला होता असेल काहीतरी, म्हणजे हो. बट ही जी स्ट्रेंथ आहे, पण पालकांची तो घरी जाऊन इंग्लिशमध्ये बोलणार नाही. नाही. सो आईला हे माहितीच नव्हतं. बरोबर आहे. सो हे जे शिक्षकांचं काम आहे त्याच्याबद्दल मी विचारत होते की वर्गात मला माहिती आहे मुलाची स्ट्रेंथ काय आहे, हो. किंवा पालकांनाही कधी कधी माहिती असतं की या मुलाची स्ट्रेंथ काय आहे, जी शाळेमध्ये ते मूल मे बी गप्प असेल, माहिती नसते. तर ते कम्युनिकेशन खूप गरजेचं गणिताच्याही बाबतीत. हो आहे, सांगणं गरजेचं आहे. शब्द मला येत नाही मराठी. एनकरेज करणं, प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आणि परत मगाशी म्हटल्याप्रमाणे आत्मविश्वास देणं मुलाला, जो तुमच्या उदाहरणात आहे की त्याला आत्मविश्वास नव्हता आणि त्याला वाटलं की अरे हो, आपलं म्हणणं म्हणजे लोकांना पटतंय, म्हणजे विशेषतः शिक्षकाला पटतंय. आणि शिक्षकाबद्दल नेहमीच म्हणजे विद्यार्थ्यांना वाटतं की अरे यांनी जर आपलं कौतुक केलं तर म्हणजे आपल्याला आपण नक्कीच चांगले असू. तर त्यामुळे पण
शक्ती त्याची वाढवून एक प्रकारे त्याला ते लक्ष द्यायला लागलं असेल की जे तिथे त्याची बाजूची थोडीशी कमकुवत होती ती आणि ते आपोआप त्यानेच केलं. हो, मला काही काही वेगळं दिवसांनी करायला लागलं नाही काही त्याच्यासाठी. दिवसांनी बदलेल. हां, आणि कदाचित वेगळं करायला लागलं तरी हरकत नाही. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तेही हरकत नाही की काहीतरी असू शकेल तर हळू-हळू तिथे पण म्हणजे हळू-हळू स्टेप बाय स्टेप की मग 1-2 वाक्य लिही, मग 4 लिही. मग आपण तुझा आता कॉम्प्लेक्स विचार कसा लिहायचा? म्हणजे जे गणिताबाबत आहे ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरिंगबद्दल आहे, Correct, correct. कॉम्प्लेक्स नॅरेटिव्हबद्दल आहे. तर बरोबर. नॅरेटिव्ह पण तुम्ही हळू वाढवू शकता की मला एक म्हणजे 3 शब्दांचे वाक्य म्हणा. हो. अ, माझं नाव हे आहे असं म्हणजे असं असं तऱ्हेचं त्यामुळे करत किती गेलं पण तर हां, मग नंतर तू वाढव म्हणजे ते आता तुला हे सांगता येतं, हे सांगता येतं, हे सांगता येतं. तर एकत्र करून हे पण सांगता येईल. असं होऊ शकेल. म्हणजे तिथं सुद्धा एक्सरसाइजेस आहेत. जसे टेनिसमध्ये आहेत बेसिक एक्सरसाइजेस की किंवा कुठल्याही स्पोर्ट्समध्ये आहेत. मला वाटतं की त्याने फरक पडावा. स्टेप बाय स्टेप. एक्सरसाइज म्हणजे एक्सरसाइज सराव जे करणं. जे जे ऑटोमिक एक्सरसाइजेस म्हणता येईल तुम्ही त्याला. सराव सराव पण ऑटोमिक म्हणजे छोटे-छोटे वाढवत. म्हणजे पाढे म्हणणं काय आणि हरकत ह्या नाही. सगळ्या गोष्टी या बेसिक सरावाचा करायला भाग हरकत आहे. नाही. एकदा करायला हरकत नाही पाढे. 30पर्यंत पाढे एकदा करायला हरकत नाही. अगदीच काही करू नये असं नाही. म्हणजे हां, अगदीच काही हे नाही आहे. त्याचा उपयोग करून तुम्हाला पुढे जर जाता येत असेल त्या शिडीचा वापर करून नंतर ती तुम्ही शिडी सोडून द्या तुमच्याकडे कॉम्प्युटर आला तर. पण मनातल्या मनात मेंटल मॅथ टाळा करता येऊ शकतो. काय हरकत आहे दुकानात गेल्यावर मज्जा. ते हां, म्हणजे त्याच्या आधी आपण केलं तर काय हरकत आहे? त्या दुकानदाराने त्या कॅल्क्युलेटर करून त्याच्या आधी टाकायच्या आधी आपलं जर झालं तर काय हरकत आहे? मजाच येते. मजा आहे. हां, तो पण एक आत्मविश्वास वाढवण्याचाच प्रकार आहे बरोबर. आणि त्या पाढ्याचा उपयोग करून करता येईल. काय हरकत आहे? म्हणजे ह्या प्रकारच्या स्पर्धा मला वाटतं तिथं गमतीशीर पण आहेत. यश आहे. हां, एक म्हणजे मी प्रकारचं. आणि पण ते यायलाच पाहिजे असं पण वाटतं नको. नाही, पण असं मी पण. आणि माझी मैत्रीण दुकानात गेलो आणि दुकानदार टाळा करण्याच्या आधी कोणाला येतंय आता ही किती मजेशीर स्पर्धा आहे. ही स्पर्धाच आहे हम्म. पण मजेशीर आहे. नाही खेळे मिळत. पण स्पर्धाच आहे ती. हो आहे. या 2 स्पर्धांमध्ये ज्या आपण ज्या मोठ्या स्पर्धा बऱ्याच वेळेला स्पर्धा मला असं वाटतं की ज्या कम्पॅरेटिव्ह स्पर्धा आहेत ना त्या थोड्या कम्पॅरेटिव्ह त्यातला बाजूला ठेवून ही स्पर्धा माझ्याशी आहे. मलाच चला लवकर आलं तर छान वाटेल. मला पाढे लवकर आठवले तर चांगलं वाटेल. म्हणजे माझा सराव वाढेल. मग सरावातनं वाढून जर तुम्हाला त्यातनं मागचं तत्त्व कळायला लागलं करता करता होऊ शकेल. असा पण एक भाग त्यात आहे की रोट लर्निंगच्या पुढे तुम्हाला जाता येते का? पण ही मुलं आपलं आपलं नाही करू शकत. होतील आपलं आपलं करायची गरज नाही. तिथे काही सांगून करता येणं जोगं नाही आहे. क्रिएटिव्हिटी सांगून कधी वाढत नाही. पण तीच गोष्ट जर तुम्ही व्यवस्थित करायला लागला तुमचा फोरहँड चांगला झाला सॉरी मी तेच कदाचित टेनिसचं जरा जास्त बोलतोय पण तुमचा फोरहँड चांगला झाला बॅकहँड चांगला झाला तुमचा वॉली चांगली आहे सगळे स्टेप चांगले आहेत तर तुम्ही खेळायला लागता तेव्हा आपोआप सगळे एकत्र येणारच ना ते. मग एक दिवशी तुम्हाला वाटतं अरे याला हे सगळं होतं आहे व्यवस्थित तर आपला एखादा चांगला शॉट असा उलटा जाऊ शकतो की जो जो आपल्याला फक्त टेनिसच्या चांगल्या मॅचेसमध्ये दिसतो की आपला पण घेऊ जाऊ शकतो रे असं असं आपोआप होतं ते. शरीरच निर्माण करतं ही गोष्ट की एवढ्या सगळ्या स्किल सेट जर तयार असतील तर पुढची गोष्ट आपोआप होऊन जाते. तर तिथं काही करता येत नाही असं मला वाटतं. ते आपोआप होऊन जाईल. पण त्यामध्ये शिक्षकांचा कोचचा किती मोठा रोल आहे. कशाचा? कोच आता टेनिसमध्ये कोच पण शिक्षकांचा म्हणजे वर्गात शाळेत मुलांना अशा प्रकारे विचार करायला प्रवृत्त करणे हा आवड निर्माण करणे एवढंच आहे. म्हणजे आता माझ्या मुलीला एक विशिष्ट पेन अँड टेलर नावाचा मॅजिकचा शो आहे फुलस पेन अँड टेलर फुलस म्हणून. माझ्या मुलीला ते आवडतं. आता अजूनही ती काय असं म्हटली नाही की मला खूप मॅजिक शिकायचं आहे मी मला क्लासला टाक किंवा काय. कोचचा नक्कीच रोल असणार तिथे समजा तसं करायला गेली तर. पण माझं फक्त एवढंच काम आहे की मी एक वेगळी उदाहरण देऊ शकतो. आता फुटबॉल उदाहरण देऊ शकतो किंवा मी एक 15 पझल म्हणून एक गोष्ट असते तुम्ही बघितली असेल ती की 1 ते 15 आकडे आहेत आणि ते तुम्ही थोडेसे वेगळे असं ते तुम्ही स्लायडिंग तो खेळ नाही बघितला. नाही तर बरेच खेळ आहेत म्हणजे याचा खेळ होता मी त्याच्यात नाही पण जास्त पण खेळ 15 पझल नंतर कधीतरी बोलू किंवा कुठलेही गणिताचे खेळ आहेत की ज्यात गणित आहे थोडंसं तर ते दाखवू शकतो आपण ॲडव्हान्स लेवलला आहे ते. किंवा दुसरं एक आहे की आता ऑड अँड इव्हन समजा सम आणि विषम संख्या दोनदा नाही म्हणलं की आता मला कॉफी नको आहे असं नाही तसं म्हणलं तर डबल निगेशन. हां डबल निगेशन म्हणजे एक प्रकारे होय. तर माझ्या मुलीने पण मला प्रश्न विचारला की बाबा तुला असं विचारते की तुम्हाला सांगा मी नाही 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 असं एक 270 वेळा म्हणले तर त्याचा अर्थ काय. तर हे विषय आणि सम असं वेगळ्या तऱ्हेने सांगतात की आपल्याकडे
डावीकडे लावा, उजवीकडे लावा, किंवा त्यात्रणे आहे ना, विष आणि समगण विष. दोनदा नाही म्हणलं तर खरं तर होय असं तिला म्हणायचं. असं तिला म्हणायचं होतं. पण 270 म्हणजे ही समसंख्या झाली. हे तुला आधी माहिती असेल तर तुला 270 वेळा नाही म्हणण्याचा अर्थ होय. हे सम आणि विषमचं एक वेगळ्या तऱ्हेने सांगितलेलं उदाहरण आहे असं म्हणता येईल. की तिथे एक ऍप्लिकेशन अशा तऱ्हेने तुम्ही सांगू शकता. अशा तऱ्हेचं करता येतात, आहेत लोकांनी, मोठ्या मोठ्या लोकांनी केलेलं आहे. शाळेतलं एवढं मला माहिती नाही. मी तेच गोष्ट माझ्या परीने अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन म्हणे आणत असतो. आता उदाहरणार्थ 15 पझल आहे अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन, ग्रुप थेरीचा वापर आहे त्यात, किंवा रुबिक्स क्यूबमध्ये पण आहे वापर, आणि इतर काही गेम्स आहेत तिथे वापर आहे. त्यातली खास मोठे लोक म्हणजे जॉन कॉन्वे म्हणून आहे. पण अशा तऱ्हेने तुम्ही तुमच्या परीने त्या लेवलला तुम्ही आणू शकता. आणि जर तशा तऱ्हेने जर शिकवलं तर आवड निर्माण होईल, आणि आवड निर्माण झाली तर तुम्ही आपोआपच ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्याचा पुढे गुणाकार, तुम्हाला आता कोणतरी सांगितलं की 3 अंकी 4 अंकीचा गुणाकार करायचा आहे. आता तुम्ही ते वैदिक गणित वगैरे ते भाग आहे, पण खऱ्याखुऱ्या असं आहे की एक करतसुवा नावाचा एक गणितीय झाला, त्याच्या नावाचा एक अल्गोरिथम आहे, करतसुवा अल्गोरिथम. तर दोन सहसा तुम्ही म्हणाल तसं मी एक प्रकारे हे शालेय गणित आहे. 2-3 अंकी संख्या घेतल्या, 2-3 अंकी संख्या घेतली, 2 अंकी घेऊ साध्या आध्या जे आपण. तर इथे ए आणि बी आहे. म्हणजे हे ए हा 1 ते 9 मधली कुठलीही संख्या आहे, आणि बी ही पण खरं तर 1 ते 9 असू शकते, पण 0 ते 9 मधली आहे. तर असं आहे. आणि सी आणि डी पण घेतले, आणि सी पण 1 ते 9 मधला आहे, आणि डी हे 0 ते 9 मधलं आहे समजा. बिलॉंग्स सी आणि ए. सी ही संख्या 1 ते 9 मधली कुठली आहे, म्हणजे हे दोन अंकी दोन नंबर्स आहेत. म्हणजे उदाहरणार्थ घ्या, 19 घ्या आणि 23 घ्या. इथे ए म्हणजे झाला 1, बी म्हणजे झाला 9, सी म्हणजे झाले 2, डी म्हणजे झाले 3. आता यांचा गुणाकार करायचा आहे. तर तुम्हाला काय काय करायला लागेल, इथं मी करून दाखवतो. इथं काय काय करायला लागेल तुम्हाला गुणाकार करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज पडेल. 9 गुणिले 3 तुम्हाला करायला लागेल, तुम्हाला 1 गुणिले 3 करायला लागेल, तुम्हाला 9 गुणिले 2 करायला लागेल, तुम्हाला शिवाय 1 गुणिले 2 पण करायला लागेल. म्हणजे इथे तुम्हाला 4, इथे 2 गुणाकार झाले, इथे 2 गुणाकार झाले. म्हणजे तुम्हाला 4 गुणाकारांची गरज आहे, शिवाय काही बेरजींची गरज आहे. काही इतक्या बेरजा तुम्हाला करायला लागतील, तेव्हा तुम्हाला उत्तर काढता येईल. बरोबर. तसंच इथं पण तेच मी आता हे उदाहरण म्हणून दाखवलं. इथं पण तुम्हाला तेच सांगता येईल की याचा समजा गुणाकार करायचा आहे, ही 2 अंकी संख्या गुणिले ही 2 अंकी संख्या, काय काय करायला लागेल. बी गुणिले 2 डी कॅल्क्युलेट करायला लागेल, ए गुणिले डी कॅल्क्युलेट करायला लागेल, ए गुणिले सी म्हणूया आपण, आणि दुसरं होईल ते बी गुणिले सी. असं इथे पण 4 लागेल. तर आता असं दिसतंय की 2 एन डिजिटच्या संख्या असतील, एन डिजिट गुणिले एन डिजिट करायचं आहे. तर असं दिसतंय, तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला एन स्क्वेअर एकूण गुणाकार करायला लागतील, आणि शिवाय काही बेरजा करणं कम्प्युटरच्या दृष्टीने सोपं असतं, गुणाकार करणं अवघड असतं. इतक्या काही बेरजा करायला लागतील, त्या कमी आहेत त्या प्रमाणात, बरं का. तर आणि बेरजा ही सोपी गोष्ट आहे कम्प्युटरला करणं, पण गुणाकार करणं अवघड आहे. म्हणून 2 एन अंकी गुणाकारांची, 2 एन डिजिट गुणाकारांची संख्या गुणाकार करायचं असेल तर सगळ्यात अवघड काम काय आहे, किंवा सगळ्यात महागडं काम काय आहे, एन स्क्वेअर गुणाकार करणे. आता असं आहे, करतसुवा नावाचा गणिती आला तर तो म्हणला की एन स्क्वेअरची गरज नाही. एन जर वाढवला तर मी तुम्हाला कमी याच्यात करू शकतो, एन टू द पॉवर काहीतरी आहे. हा फार मोठा फरक आहे. ह्याच्याने खूप इतका एफिशियंट अल्गोरिथम निर्माण झाला. 2 एन अंकी गुणाकारांचे एन अंकी संख्यांची गुणाकार करत असताना, तर त्याचा अल्गोरिथम फार प्रसिद्ध झाला. आता तो इतका सोपा आहे सांगायला, तर असं थोडंसं उदाहरण देऊन सांगता येऊ शकतं. नाही लागत. त्याच्याकडे एक वेगळी ट्रिक तरी काढली. त्या गणितज्ञाचं नाव आहे करतसुवा. त्याला करतसुवा अल्गोरिथम म्हणतात. आणि याचा वापर करून तुम्ही 2 एन अंकी संख्यांचा गुणाकार
एन स्क्वेअर न करता कमी एन टू द पॉवर कमी एन टू द 1.5 किंवा असं काहीतरी करून तुम्ही करू शकता. म्हणजे कमी गुणाकारात तुम्ही करू शकता. इथे जो एन स्क्वेअर आकडा आहे, इथे जो 4 आहे तिथं 9 होईल, एन इक्वल 3 असेल तर, किंवा 10 असेल तर 100 होईल. तर 100च्या ऐवजी तुम्ही एक 80 मध्ये करू शकता उदाहरणार्थ. सो कम्प्युटरसाठी इझियर. इझी आहे आणि त्याच्यासाठी खास एक स्टेप्स आहेत कुठल्या कसं करता येईल ते सांगणं पण सोपं आहे. पण असं जर तुम्ही काहीतरी वेगळं सांगितलं तर त्याची आवड निर्माण होईल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सॅटर्डे क्लब ऍप्लिकेशन. हां, आणि त्याप्रमाणे जर आवड निर्माण झाली तर तुम्हाला बरोबर. त्याच्या पलीकडे जाता येईल. तर ह्या सगळ्या उदाहरणांना डोक्यामध्ये ठेवून आपण एक हू कॅन वी से इज अ सक्सेसफुल एक शिक्षक सक्सेसफुल किंवा यशस्वी आहे असं आपण कधी म्हणू शकतो? पहिलं म्हणजे तुमची ॲप्रोचेबिलिटी असेल तर. म्हणजे तुम्हाला तुमच्या वर्गात जर तुम्हाला मुलं प्रश्न विचारत असतील तर तुम्ही बरेच एक पहिले स्टेप झाली असं म्हणता येईल. आणि दुसरं म्हणजे तुम्ही घरी गेल्यानंतर त्यांना अचंबित वाटलं काही किंवा त्यांना अरे हे फार मस्त आहे बरं का, आणि असे काही म्हणजे एका बाजूला तुम्ही नेहमीचे जे रुटीन जे करताय ते व्यवस्थित करताय का, हा भाग झाला. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्यांना जास्त ओढ आहे त्यांना काही देताय का, आणि ज्यांना रुटीन आहे की ज्यांना लवकर काही कळत नाही आहे किंवा ज्यांना काही शंका आहेत त्या तुम्ही शंका निरसन करण्यासाठी परिस्थिती निर्माण करताय का. अशा 3 गोष्टी मी म्हणेन. म्हणजे क्लासच्या दृष्टीने फक्त क्लास चालवताना मी सक्सेसफुल टीचर म्हणेन. तर तुमचं म्हणजे लक्षात, म्हणजे माझ्या लक्षात आहेत असे काही शिक्षक की जे मला म्हणजे अजूनही आठवतात की ज्यांनी एखादं उदाहरण देता येईल आठवणीतून? हा, उदाहरण देता येईल ना. एक माझे शिक्षक होते TIFRला. मी BSc नंतर गेलो. नितीन निच्चरे म्हणून. माझ्यापेक्षा जास्त वयाने मोठे नसतील तेव्हा. आणि TIFRचं एक अशी पद्धत होती की सगळ्यांनाच म्हणजे इंग्लिशमध्ये बोलायचं आणि सगळ्यांना नावाने हाक मारायचे. तर त्या आम्हाला पहिल्या वर्षी टोपोलॉजी शिकवायचे आणि त्या मनाने मी जरा नवीन होतो, मला इंग्लिश एवढं येत नव्हतं. पण असो, तर कॅन्टीनमध्ये बसलेलं असताना त्यांनी एक विशिष्ट कॉन्सेप्ट शिकवली होती. त्याला म्हणतात फंडामेंटल ग्रुप. तर ही टोपोलॉजीतली कॉन्सेप्ट आहे, ती कुठल्याही टोपोलॉजिकल स्पेसला लागू पडते, कुठल्याही कनेक्टेड टोपोलॉजिकल स्पेसला लागू पडते. तर त्यात ते म्हणाले की तू आत्ता काय घातलं आहे. प्रत्येकाने आम्ही टेबलावर बसले सगळे, 5 जणांचा तो फक्त ती बॅच होती. तेव्हा ते म्हणले की अरे विजय, टेल मी व्हॉट्स अ फंडामेंटल ग्रुप ऑफ द स्लीपर्स दॅट यू आर वेअरिंग. आणि मग आपण बघितलं, हां इतके त्याला म्हणजे हे आहेत. तर त्याचं असं ते इमॅजिनेशन करून तेव्हा सांगितलं, आय थिंक इट्स अ फ्री ग्रुप ऑन 5 जनरेटर्स और 2 जनरेटर्स, वॉट एव्हर इट वॉज, 3 जनरेटर्स. आय थिंक आपण आपल्या ज्या सगळ्या गप्पा झाल्या त्यातून हे कन्क्लूड असं नक्कीच करू शकतो की शिक्षक हा जर विषयात तुम्ही म्हणलात तसं भिजलेला असेल आणि त्याला मुलांची, त्याच्या विद्यार्थ्यांच्या स्ट्रेंथ्स या निरनिराळ्या पद्धतीने वेगवेगळे प्रश्न विचारून समजलेले असतील तर त्याला मार्कांची फुटपट्टी वापरायची गरज नाही आहे विद्यार्थ्याचं यश समजण्यासाठी. ऑल्दो तुम्ही म्हणलात तसं आपण मार्कांना डिस्कार्डही करून चालणार नाही, पण ती फायनल मोजपट्टी म्हणून बघू नये आणि चांगल्या प्रकारची स्पर्धा, स्वतःशी केलेली स्पर्धा ही हेल्दी असते. सर्व स्पर्धा ही वाईट आहेत असंही नाही. म्हणजे मला कळून घ्यायचं आहे, ही एक प्रकारची स्पर्धा आहे, मला हे कळत नाहीये, ही एक प्रकारची मला हे येत नाही, हा शॉर्ट मला जमत नाहीये, ही एक स्पर्धा आहे. ती एखाद्या गोष्टीला लावून देणे आणि मुलांना डायरेक्ट उत्तर आणि लावून धरणे आणि गरज असताना त्या विद्यार्थ्याला तिथे योग्य ठिकाणी त्या शिखरावर पोचवणे आणि मग त्याला दाखवणे की अरे ह्याच्यात आनंद आहे. म्हणजे नुसतंच लावून धरलं आणि नुसतंच फ्रस्ट्रेशन राहिलं आणि कधीच आलं नाही तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे स्पर्धेतून जर दुःख मिळणार असेल तर नाही, तुझं रिवॉर्ड पण ठेवायला लागेल तुम्हाला. तो रिवॉर्ड जर दिसायला पाहिजे त्या व्यक्तीला, तर तीच गोष्ट ती व्यक्ती करेल, ते जर सहन करेल ते या कळण्यातला आनंद जर त्याला जर जास्त वेळा मिळाला त्या व्यक्तीला, त्या विद्यार्थ्याला, तर तो फ्रस्ट्रेशन ते सहन करेल. की कळायला अवघड जातं, फ्रिक्शन शिवाय कळता नाही येणार असं ते आहे.
धरून ही ठेवलं गोष्ट तरी लावून धरणे आणि उत्तरं नव्हे शिक्षकांनी प्रश्न विचारल्या उत्तर सरळ उत्तर न न देता जर उलट एखादा प्रश्न विचारला मुलांना आणखी खोल विचार करण्यास प्रवृत्त केलं की तुम्हीच शोधा ना याचं उत्तर किंवा कोणाला तरी दुसऱ्यांना जाऊन विचारा मग तो प्रश्न पुन्हा तो फॉर्म्युलेट करायला लागतो मग त्याच्यासाठी अजून वेगळा कारण त्या तिसऱ्या व्यक्तीला कॉन्टेक्स्ट नसतो त्या प्रश्नाचा त्यातनं मुलांचा अजून वेगळ्या प्रकारे विचार सुरू होतो त्या प्रश्नाच्या बाबतीत तर मला वाटतं की अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतींनी शिक्षक खूप इमॅजिनेटिव्ह प्रकारे क्रिएटिव्हली नक्कीच नक्कीच स्पर्धा सुद्धा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मोजपट्ट्या वापरून यश हे मोजू शकतात. करू शकतात. थँक्यू सर. थँक्यू. आभार. धन्यवाद.